नुकसान हे आपल्या सर्वांचं झालंय। नदीचं पात्र हे देखील जवळपास बदलून गावातला काही भाग तर पूर्णपणे नदीखाली गेलेला आपल्याला पाहायला मिळतोय। लोकांच्या घरामध्ये देखील मोठ्या प्रमाणात पाणी हे शिरलेलं आहे। त्यामुळे घराचं नुकसान झालंय, अन्नधान्याचं नुकसान झालंय, शेतीचं नुकसान झालंय, गुराढोरांचं नुकसान झालंय आणि परिस्थिती खरोखर अतिशय चिंताजनक अशा प्रकारची आहे। ही सगळी मी प्रत्यक्ष आपल्या डोळ्यांनी बघितलेली आहे। सरकारनं आपण हा निर्णय घेतलेला आहे की आपण सर्वांना मदत करणार आहोत। शेती करता वेगळी मदत करणार आहोत, घरांना मदत करणार आहोत, अन्नधान्याची मदत वेगळी करणार आहोत। घराचे नुकसान भरून पाहून जे काही इन्फ्रास्ट्रक्चर आहे ते सगळं, रस्ते असतील, शाळा असेल, या सगळ्याकरता मदत आपण करणार आहोत। काल तातडीची मदत म्हणून आपण 2000 कोटी रुपये रिलीज देखील केले आहे। या व्यतिरिक्त आपण साधारण टंचाईच्या काळामध्ये जे काही निकष लावतो ते सगळे म्हणजे त्या संदर्भात आता आपण विजेचं याचं तर आपण शेतीचं बिलच घेत नाही, पण त्याच्या व्यतिरिक्त शेतसारा वगैरेचे जे काही नियम आहेत ते सगळे नियम आपण या ठिकाणी सगळ्यांना लावणार आहोत। कारण एक प्रकारे जसं टंचाईच्या काळामध्ये पाऊस नसल्यामुळे परिस्थिती तयार होते, तसं अतिपावसामुळे या ठिकाणी ही परिस्थिती तयार झाली आहे आणि म्हणून त्या निकषाची सगळी मदत ही आपण या ठिकाणी करणार आहोत।